श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन हा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अवतरणाचा उत्सव असतो, जो दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेला चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. तो दिवस 2026मध्ये 20 मार्चला आला आहे. या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची कोणती ना कोणती सेवा या काळामध्ये करत असतो. प्रत्येकाला स्वामींची कोणती ना कोणती सेवा करण्याची इच्छा असते. सर्वांना प्रश्न पडलेला असतो की स्वामी सेवा, दत्त सेवा कोणकोणती आणि कोणकोणत्या स्वरूपात करावी. त्याचे फळ गुरुचरित्राचे पारायण केल्याने मिळते, तेवढे मिळू शकेल. आणि अजून एक, आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतो का, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण, दत्त सेवा, 11 दिवसांची प्रभावी सेवा, या 11, 9, 7 दिवसामध्ये कोणकोणती आपण सेवा करू शकतो, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर गुरुचरित्र पारायण तुम्ही करू इच्छित असाल तर ते तुम्ही करू शकता. तेही 7 दिवसाचे करू शकता. हे पारायण स्वामी प्रकट दिनानिमित्त 7 दिवसांचे करावे. बऱ्याच महिला कमेंटमध्ये असे लिहितात की ताई, आम्ही 3 दिवसांचे पारायण करू शकतो का? तर करू शकता, परंतु 3 दिवसांचे पारायण प्रभावशाली होत नाही. त्याचे फळ आपल्याला पूर्णता मिळत नाही. म्हणून गुरुचरित्राचे पारायण शक्यतो 7 दिवसांचे करावे. ज्यांना कुणाला 7 दिवसीय पारायण करणे जमत नसेल, त्यांनी 3 दिवसाचे पारायण करण्यास हरकत नाही, जर तुमचा स्टॅमिना टिकत असेल तर. आता 18 तारखेला अमावस्या आहे आणि 19 तारखेला गुढीपाडवा. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की अमावस्याला आम्ही पारायण करू शकतो का? तर अमावस्याच्या दिवशी पठण केले तरी काही हरकत नाही. फक्त अमावस्याच्या दिवशी पारायणाला सुरुवात करू नये आणि सांगताही करू नये. म्हणजे 7 दिवसीय हे पारायणाची सांगता नेहमी 8व्या दिवशी करावायची असते. मग ही सांगता तुम्ही 15 तारखेला, 16 तारखेला, 17 तारखेलाही करा. फक्त 18 तारखेला अमावस्याला करू नये. जे कुणी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही, मुलांच्या परीक्षा असतात, काही कारणास्तव जमत नसेल, त्या महिलांनी त्या स्वामी भक्तांनी अतिशय उच्च कोटीची 11, 9, 7 दिवसीय सेवा करावी. आता 11 दिवसांमध्ये अशा कोणकोणत्या सेवा आहेत ते पाहूया. आता मला माहीत आहे 99% महिलांची 21 स्वामीचरित्र सारामृत पारायणाला सुरुवात झाली आहे. ज्यांची सुरुवात झालेली नाही त्यांना करावायची आहे ती 11 दिवसीय स्वामीचरित्र सारामृत पारायण सेवा. त्या करू शकतात. तुम्ही हे पारायण आधीही करू शकता किंवा काही कारणास्तव वेळ मिळाला नाही तरी 20 तारखेच्या पुढेही तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता. असे महाराजांची काहीही नियम नाहीत. ती सेवा करणे महत्त्वाचे आहे. जसं जमल तसं आणि जेवढं जमल तेवढं, हे खूप महत्त्वाचे आहे. आता हे सेवेचे झाले, परंतु ज्यांना कुणाला दत्त महाराजांची पण सेवा करावायची आहे, म्हणजे आपण महाराजांची सेवा तर करतोच, त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे ते करू शकतात. तर तुम्ही गुरुचरित्रातील 14 आणि 18वा अध्याय रोज 11 दिवस पठण करू शकता. आता संकल्पयुक्त सेवा करावी का? तर नक्कीच करावी. जर तुमचा संकल्प असेल तर काहीच करायला हरकत नाही, परंतु त्याचे नियम काही थोडेसे वेगळे आहेत. तर ते काय? तर तुम्ही 11 दिवस फक्त महाराजांची कोणतीही सेवा करताना ब्रह्मचर्य पाळणे गरजेचे आहे. अतिशय प्रभावी दत्त महाराजांची दुसरी सेवा करून घोर अष्टकम दोरम स्तोत्रम, हे अष्टकम स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे. म्हणजे कोणी नित्यसेवेमध्ये या स्तोत्राचे पठण करतो त्यांना अनुभव आला असेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही अष्टक स्तोत्र रोज 11 दिवस 11 वेळा पठण करावायचे आहे. हे तुम्ही स्तोत्र 11 दिवस पठण करू शकता. अजून एक दत्त सेवा तुम्ही करू शकता, ती म्हणजे दत्त करुणा त्रिपदी. तुमची इच्छा असेल तर रोज तुम्ही ही सेवा 11 दिवस पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता, किंवा दत्त चालिसा आहे पण ते तुम्ही पठण करू शकता, किंवा तारक मंत्र ही सुद्धा तुम्ही 11 दिवस सेवा करू शकता. तुमची इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या 11 दिवसांमध्ये जमेल तेवढा 11 माळी जप करू शकता. ही सुद्धा सेवा तुम्ही स्वामींची करू शकता आणि स्वामीचरणी अर्पण करू शकता. गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की 365 दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण केल्याने फळ आपल्याला कित्येक पट मिळते. परंतु तुम्हाला एकदम हे करणं जमत नसेल तर 21-21 करून तुम्ही हे पूर्ण करू शकता. तुमचे 108 पारायण कधी पूर्ण होईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे
की तुम्ही ह्या सेवा नक्की करा. माझ्याबरोबर सुरुवात करा. मी ह्या सेवांना सुरुवात केलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नक्कीच त्याचे निरसन केले जाईल. बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. कुणाकडून किती सेवा करून घ्यावी हे स्वामी ठरवतात. परंतु आपली इच्छाशक्तीसुद्धा असणे तेवढेच गरजेचे आहे. आपली इच्छाशक्ती दृढ असेल तर ते महाराजांना करावेच लागते. महाराज नेहमी म्हणतात, मला काही चमत्कार वगैरे करायला आवडत नाही, परंतु तुमचा विश्वास, तुमची दृढ इच्छा असते ती माझ्याकडून करून घेते. म्हणूनच महाराजांच्या जवळ जाण्यासाठी खूप काही लागते असे काही नाही. जसं दत्त सेवेमध्ये दत्त महाराज म्हणतात, अगोदर तू तुला परफेक्ट कर आणि मग माझ्याकडे ये. तसं महाराजांचं नाही. तुम्ही जशा आहात तशा, जशी तुम्हाला सेवा जमेल तशी करा. महाराज तुमची ती सेवा स्वीकारतील आणि महाराजांना ती स्वीकारावीच लागणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.